नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कॅरेक्टर सर्टिफिकेट काय असतं, त्याची गरज आपल्याला कुठे पडते व ते आपल्याला कोठून मिळतं, या सर्व प्रश्नांची डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट, कॅरेक्टर सर्टिफिकेट काय असतं. तर जसं की तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय, दिस इज टू क्लॅरिफाय दॅट. या सर्टिफिकेटमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुमचं नाव मेन्शन केलेलं असतं. त्यानंतर तुम्ही ज्या कॉलेजमध्ये शिकत होता त्या कॉलेजचं नाव इथं मेन्शन केलेलं आहे. आणि त्यानंतर जर खालची लाईन पाहिली, टू द बेस्ट ऑफ माय नॉलेज ही ऑर शी बिअर्स अ गुड मोरल कॅरेक्टर. म्हणजेच ज्यावेळेस तो विद्यार्थी त्या कॉलेजमध्ये शिकत होता त्यावेळी त्याची वर्तणूक चांगली होती. एवढीच गोष्ट कॅरेक्टर सर्टिफिकेटमध्ये येतात. याच्या पलीकडे कॅरेक्टर सर्टिफिकेटमध्ये दुसरी कुठलीही गोष्ट नसते. आता हे कॅरेक्टर सर्टिफिकेट कुठं मिळतं, तर हे कॅरेक्टर सर्टिफिकेट सिम्पली तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये जाऊन काढायचंय, जिथून तुम्ही तुमची 12वी पास आउट केली आहे. बरेचसे विद्यार्थी पोलीस स्टेशनमध्ये जातात हे कॅरेक्टर सर्टिफिकेट काढण्यासाठी, पण त्याची तुम्हाला कुठल्याही प्रकारची गरज पडत नाही. हे कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला फक्त आणि फक्त तुमच्या कॉलेजमध्येच मिळत असतं. आता याच्या जर खाली बघितलं तर इथे प्रिन्सिपलची साईन तुम्हाला पाहायला मिळते. ज्या कॉलेजमध्ये तुमची 12वी झाली तिथल्या प्रिन्सिपलची ते साईन असते. आता याची गरज आपल्याला केव्हा पडते, तर जेव्हा आपलं MBBS, BAMS, BDS किंवा BHMS कुठेही ऍडमिशन कन्फर्म होईल व ते ऍडमिशन घेण्यासाठी जेव्हा तुम्ही त्या कॉलेजमध्ये जाचाल त्या ठिकाणी हे कॅरेक्टर सर्टिफिकेट ओरिजिनल तुम्हाला सबमिट करावं लागतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा एखाद्या व्हिडिओमध्ये.